नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू सुमित कोचिंग क्लासेस यूट्यूब चॅनल। मी प्राध्यापक सुमित कुलकर्णी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। आपले सुमित कोचिंग क्लासेस मंगळवार पेठ कोल्हापूर येथे आहेत आणि आपल्यातर्फे सध्या जसं तुम्हाला माहिती आहे की क्वारंटाईन पिरियडसाठी आपण ऑनलाईन लेक्चर्स जे आहेत हे सुद्धा रन करत आहोत, लाईव्ह लेक्चर्स। त्याचप्रमाणे यूट्यूबवरती सर्व विद्यार्थ्यांना फ्री लेक्चर्स ॲक्सेस व्हावेत यासाठी हा एक आपला उपक्रम आहे। तर आता जसं तुम्हाला माहिती आहे की आपण मॅथमॅटिक्स मधल्या पार्ट 1 च्या 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी पार्ट 1 च्या मॅथमॅटिकल लॉजिक ह्या चॅप्टरला सुरुवात केली होती। लास्ट चॅप्टरमध्ये आपण काही बेसिक्स गोष्टी बघितल्या होत्या, अर्थात स्टेटमेंट म्हणजे काय, त्याच्यानंतर सिम्बॉलिक फॉर्म्स म्हणजे काय, ते सिम्बॉलिक फॉर्म्स कसे अरेंज करायचे, स्टेटमेंट कोणते सेंटेन्सेस स्टेटमेंट नसतात, या सगळ्या गोष्टींसंदर्भात आपण काही बेसिक जो काय आढावा होता तो घेतला होता। आणि आज आपण त्याच्या प्रॉब्लेम सेशनकडे जाणार आहे, अर्थात त्याच्यावरचे आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचे आहेत। अँड ॲज यू नो की मॅथमॅटिक्समध्ये प्रॉब्लेमला खूप जास्त महत्त्व आहे, त्यामुळं आज आपण त्याच्या प्रॉब्लेम सेशनकडे जाणार आहोत। ओके, सो लेट अस बिगिन विथ इट। आता बघा, आज आपल्याला काय काय गोष्टी डिस्कस करायच्या आहेत, तर आपण पूर्णतः एक्सरसाइज मधले प्रॉब्लेम्स डिस्कस करणार आहोत आणि त्यामध्ये सुरुवातीचा जो क्वेश्चन असणार आहे तो राईट द ट्रूथ व्हॅल्यूज असा एक क्वेश्चन आहे। आता त्याच्याकडे येण्यापूर्वी मला तुमच्यासोबत काही महत्त्वाचे ट्रूथ टेबल्स डिस्कस करावे लागतील। ओके, आय विल हॅव टू डिस्कस सम इम्पॉर्टंट ट्रूथ टेबल्स विथ यू। ठीक आहे, काही ट्रूथ टेबल्स, अर्थात काल आपण 4 कनेक्टिव्स बघितले होते, 4 कनेक्टिव्स बघितले होते, ज्याच्यामध्ये एक होता कंजंक्शन, दुसरा होता डिस्जंक्शन, तिसरा होता युनिकंडिशनल, चौथा होता बाय कंडिशनल। ओके, सो दीज वर द 4 कनेक्टिव्स व्हिच वी सॉ येस्टरडे आणि ह्यातल्या एकेकाचा आपल्याला काय करायचं आहे, आता ट्रूथ टेबल बघायचा आहे। ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल कंजंक्शन अर्थात अँड चा ट्रूथ टेबल बघणार आहोत आपण। ट्रूथ टेबल हा काय प्रकार आहे, तर आता एक लक्षात घ्या की आपण कंपाऊंड स्टेटमेंट्स बघितले होते आणि कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये आपण काय केलं होतं की एक सिंपल स्टेटमेंट आणि दुसरं सिंपल स्टेटमेंट कनेक्टिव्हच्या सहाय्याने जोडलं होतं। आता हे जोडल्यावरती तुम्हाला फॉर एक्झाम्पल समजा एक त्यातलं ट्रू आहे आणि दुसरं त्यातलं फॉल्स आहे, तर मधला कनेक्टिव्ह समजा अँड आहे, तर उत्तर काय येईल? ओके, म्हणजे ओव्हरऑल स्टेटमेंटची व्हॅल्यू काय, ठीक आहे, म्हणजे एक ट्रू आहे दुसरा फॉल्स आहे आणि मध्ये अँड आहे, तर या सगळ्यांचा मिळून इम्पॅक्ट काय याच्यासाठी आपण एक ट्रूथ टेबल बघतो। ठीक आहे, सो वी आर गोइंग टू कन्सिडर 2 स्टेटमेंट्स ऑफ कोर्स, पी आणि क्यू। जसं आपण काल नोटेशन घेतलं होतं, इन द सेम वे आपण 2 स्टेटमेंट्स कन्सिडर करणार, पी आणि क्यू, आणि ह्यांचा रिझल्ट पी अँड क्यू मध्ये बघणार। ओके, सो याच्यासाठी एक छानसं टेबल तयार करून घ्या तुम्ही सुद्धा। यू कॅन ऑल्सो प्रिपेअर द सेम, इट्स क्वाइट इझी, हे खूप सोपं आहे। ठीक आहे, पहा काय काय सर्कमस्टन्सेस येऊ शकतात, काय काय पॉसिबिलिटीज येऊ शकतात, त्या संदर्भात आपण बोलणार आहे। पहिली पॉसिबिलिटी आहे की दोघं सुद्धा ट्रू असतील, दुसरी पॉसिबिलिटी आहे पहिला ट्रू दुसरा फॉल्स, दुसरी पॉसिबिलिटी आहे पहिला ट्रू दुसरा फॉल्स, तिसरी पॉसिबिलिटी आहे पहिला फॉल्स दुसरा ट्रू, ओके, तिसरी पॉसिबिलिटी आहे पहिला फॉल्स दुसरा ट्रू, आणि चौथी पॉसिबिलिटी आहे बोथ ऑफ देम आर फॉल्स। ओके, सो पी आणि क्यू असे 2 स्टेटमेंट घेतलेले आहेत, ज्यांच्यामध्ये पहिली केस अशी आहे की दोन्ही पण ट्रू आहे, दुसरी आहे एक ट्रू आहे दुसरा फॉल्स आहे, तिसरी आहे एक फॉल्स आहे दुसरा ट्रू आहे, आणि चौथी आहे की दोन्ही सुद्धा फॉल्स आहे। नाउ इन दिस केस ऑब्झर्व व्हाट हॅपन्स। ओके, ज्यावेळी मी मध्ये कंजंक्शन घेतो म्हणजे अँड हे सिम्बॉल घेतो, त्यावेळी ट्रू अँड ट्रू इज ऑलवेज ट्रू, ट्रू अँड ट्रू इज ऑलवेज ट्रू, false and false is always false, false and false is always false, true and false is always false, true and false is always false, false and true is always false, false and true is always false। so इथं ट्रिक काय आहे, एक जरी फॉल्स असेल तरी आन्सर
फॉल्स. एक जरी फॉल्स असेल तरी आन्सर फॉल्स. बरोबर आहे का? ट्रू अँड ट्रू ऑलवेज ट्रू, ट्रू अँड फॉल्स ऑलवेज फॉल्स, फॉल्स अँड ट्रू ऑलवेज फॉल्स, फॉल्स अँड फॉल्स ऑलवेज फॉल्स. ओके, हे लक्षात ठेवायचं. आणि ट्रिक काय आहे? एक जरी फॉल्स असेल तरी सुद्धा आन्सर काय येणार? फॉल्सच येणार. अर्थात ट्रू आन्सर येण्यासाठी बोथ ऑफ देम शुड बी ट्रू, अदरवाइज देयर इज नो आन्सर विच इज ट्रू. ओके, ठीक आहे. सो दिस वॉज अबाउट कंजंक्शन. आता जाऊया डिस्जंक्शन कडे. डिस्जंक्शन. ओके, डिस्जंक्शन. डिस्जंक्शन म्हणजे काय? डिस्जंक्शन म्हणजे काय? और म्हणजेच उलटा व्ही, और म्हणजेच उलटा व्ही. मगासारखंच काय करणार आपण? एक पी एक क्यू आणि आता मात्र पी और क्यू. बरोबर आहे का? आता मात्र पी और क्यू. अँड असेल तर पी अँड क्यू, और असेल तर पी और क्यू. बघा, अँड असेल तर पी अँड क्यू, और असेल तर पी और क्यू. ओके, आता बघा मगासारखंच पहिली केस दोन्ही ट्रू, दुसरी केस फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स, तिसरी केस फर्स्ट फॉल्स सेकंड ट्रू, चौथी केस फर्स्ट फॉल्स सेकंड फॉल्स. ओके, आता बघूया. बघा, ट्रू और ट्रू ऑलवेज ट्रू. ओके, ट्रू और ट्रू ऑलवेज ट्रू. फॉल्स और फॉल्स ऑलवेज फॉल्स, फॉल्स और फॉल्स ऑलवेज फॉल्स. ट्रू और फॉल्स ऑलवेज ट्रू, ट्रू और फॉल्स ऑलवेज ट्रू, false or true always true, false or true always true. Okay, पुन्हा एकदा बघा. ट्रू और ट्रू always true, true or false always true, false or true always true, false or false always false. Okay, इथं ट्रिक काय आहे? एक जरी ट्रू असेल, एक जरी ट्रू असेल तरी आन्सर ट्रू. ओके, अँड च्या बाबतीत फॉल्स डॉमिनंट आहे, और च्या बाबतीत ट्रू डॉमिनंट आहे, अँड च्या बाबतीत फॉल्स डॉमिनंट आहे, और च्या बाबतीत ट्रू डॉमिनंट आहे. ओके, सो एक जरी ट्रू असेल तरी सुद्धा आन्सर ट्रू येणार आहे. कुठं? और च्या बाबतीत, डिसजंक्शनच्या बाबतीत. ओके, ठीक आहे. सो बघा पुन्हा एकदा. ट्रू और ट्रू ऑलवेज ट्रू, ट्रू और फॉल्स ऑलवेज ट्रू, फॉल्स और ट्रू ऑलवेज ट्रू, फॉल्स और फॉल्स ऑलवेज फॉल्स. ओके, ठीक आहे. आता हे झालं कंजंक्शन आणि डिस्जंक्शन. आता कोण येतं? युनिकंडिशनल. आता कोण येतं? युनिकंडिशनल. युनिकंडिशनल म्हणजेच काय? इफ देन, इफ देन आणि सिंगल एरो, इफ देन सिंगल एरो. बरोबर आहे का? सो आता पुन्हा मगासारखं पी क्यू आणि याला म्हणायचं पी इम्प्लाइज क्यू. काय म्हणायचं? पी इम्प्लाइज क्यू. ओके, पी इम्प्लाइज क्यू. आता बघा, पहिली फर्स्ट कंडिशन कशी? बोथ ट्रू. सेकंड कंडिशन फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स. थर्ड कंडिशन फर्स्ट फॉल्स सेकंड ट्रू. फोर्थ कंडिशन बोथ फॉल्स. ओके, ठीक आहे. आता बघा इथं, आता एकच मिनिट, मी हे जरा टेबल व्यवस्थित करून घेतो. ओके, फाइन. आता बघा, ट्रू इम्प्लाइज ट्रू always true, false implies false always true. Okay, true implies true always true, false implies false always true, false implies true always true, false implies true always true, but true implies false always false, true implies false always false. Okay, बघा, true implies true always true, false implies true always true, false implies false always true, but true implies false always false. Okay, true implies false always false. Okay, ठीक आहे. सो हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं. ओके, पुन्हा एकदा. ट्रू implies true always true, false implies true always true, false implies false always true, true implies false always false. Okay, ठीक आहे. सो दिस इज युनिकंडिशनल. युनिकंडिशनल. ओके, युनिकंडिशनल म्हणजेच काय? इफ देन. युनिकंडिशनल म्हणजेच काय? इफ देन. आता याच्यानंतर येतं बाय कंडिशनल, अर्थात इफ अँड ओनली इफ. बाय कंडिशनल अर्थात इफ अँड ओनली इफ. ओके, त्यालाच आपण IFF असं सुद्धा लिहितो. ओके, सो वी राइट इट ॲज IFF ऑल्सो. लक्षात ठेवायचं. पुन्हा
first condition both true, second condition first true second false, third condition first false second true, fourth condition first false second false. ओके ठीक आहे. आता बघा बाय कंडिशनल साठी true if and only if true, always true. True if and only if true, always true. False if and only if false, always true. False if and only if false, always true. True if and only if false, always false. True if and only if false, always false. False if and only if true, always false. False if and only if true, always false. Okay, पुन्हा एकदा बघा. True if and only if true, always true. False if and only if false, always true. True if and only if false, always false. False if and only if true, always false. Okay, so this is the truth table for biconditional statement. This is the truth table for biconditional statement. Okay, ठीक आहे. आणि आता एक शेवटचं जे आपण लास्ट लेक्चर मध्ये पार्ट 1 मध्ये सुद्धा बघितलं नव्हतं, अजून एक ऑपरेशन असतं. इट इज निगेशन. इट इज निगेशन. ओके, निगेशन निगेटिव्ह. निगेशन निगेटिव्ह. ट्रूचं निगेटिव्ह काय? फॉल्स. फॉल्सचं निगेटिव्ह काय? ट्रू. ओके, ट्रूचं निगेटिव्ह फॉल्स, फॉल्सचं निगेटिव्ह ट्रू. आता बघा इथं दोन स्टेटमेंट्सची गरजच लागत नाही. एक पी घेतला त्याचं निगेशन पी. पी जर ट्रू असेल निगेशन पी फॉल्स. पी जर फॉल्स असेल निगेशन पी ट्रू. ओके, सो ट्रूचं निगेशन फॉल्स, फॉल्सचं निगेशन ट्रू, ट्रूचं निगेशन फॉल्स, फॉल्सचं निगेशन ट्रू. ओके, हे एकदम सिंपल आहे, सगळ्यात सोपं. ओके ठीक आहे. सो आता 5 ट्रूथ टेबल आपण बघितलेले आहेत. ठीक आहे, ते लक्षात ठेवायचे, ते पुन्हा एकदा पाठ करायचे. ओके, सो कसं पाठ पाहिजे बघा, मी पुन्हा एकदा सांगतो कसं पाठ पाहिजे. ओके, आता आपण सगळ्यात पहिलं कोणतं बघितलं? कंजंक्शन बघितलं. ओके, ट्रू अँड ट्रू ऑलवेज ट्रू. ट्रू अँड फॉल्स ऑलवेज फॉल्स. फॉल्स अँड ट्रू ऑलवेज फॉल्स. फॉल्स अँड फॉल्स ऑलवेज फॉल्स. ओके, दुसरं डिसजंक्शन. ट्रू अँड ट्रू और ट्रू ऑलवेज ट्रू. ट्रू और फॉल्स ऑलवेज ट्रू. False or true, always true. False or false, always false. Okay. Third, implication किंवा uniconditional. True implies true, always true. True implies false, always false. False implies true, always true. False implies false, always true. Okay. चौथं, biconditional किंवा double implication or if and only if. बरोबर. So true if and only if true, always true. True if and only if false, always false. False if and only if false, false if and only if true, always false. False if and only if false, always true. Okay, and truth's negation false, false's negation true. As simple as that. Okay, ठीक आहे. आता आपण काय करूया, या ट्रूथ टेबल नंतर आपल्या ओरिजिनल प्रॉब्लेम सेशन कडे जाऊया. दॅट इज वी आर गोइंग टू डिस्कस हियर एक्सरसाइज. ओके ठीक आहे. आता एक्सरसाइज मध्ये आपण काय करणार आहे? फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू फाइंड the truth value. We are going to find the truth values. Okay, truth values. Truth values चा अर्थ काय? एक कोणतं तरी एक असेल, दुसरं कोणतं तरी फॉल्स असेल, पहिलं कोणतं तरी ट्रू असेल, त्याच्यावरून आपल्याला फाइंड आउट करायचं की नेमकं ट्रूथ व्हॅल्यू काय. ओके ठीक आहे. सो फर्स्ट काय आहे? 4 is odd or 1 is prime. 4 is odd or 1 is prime. 4 is odd or 1 is prime. अशा केसेस मध्ये काय करायचं? सुरुवातीला सिंबॉलिक फॉर्म मध्ये लिहून घ्यायचं. लेट p is 4 is odd. हे मी आपल्या लास्ट लेक्चर मध्ये सांगितलं कसं नोट डाऊन करायचं. ओके, सो पहिल्या सिंपल स्टेटमेंटला p म्हणायचं, दुसऱ्या सिंपल स्टेटमेंटला q म्हणायचं. ओके, लेट p be 4 is odd, q is 1 is prime. ओके, p is 4 is odd, q is 1 is prime. तर सिंबॉलिक फॉर्म कसा होईल? सिंबॉलिक फॉर्म कसा होईल पहा, p और q मध्ये और दिसतंय. सो p और q हा झाला सिंबॉलिक फॉर्म. आता आपण थोडंसं बघूया. ह्याच्यासाठी जरा तुम्हाला जनरल नॉलेज सुद्धा असणं आवश्यक आहे किंवा बेसिक मॅथमॅटिक्स येणं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे. आता 4 is odd असं दिलेलं आहे. 4 हा कधी ऑड असू शकतो का? 4 हा ऑड नंबर नाहीच आहे. 4 इज एन इवन नंबर. बरोबर आहे. ऑड मध्ये कोण कोण? 1 3 5 7 9 11.
इव्हन मध्ये कोण कोण 2, 4, 6, 8, 10, 12 अँड सो ऑन. बरोबर. सो 4 इज नॉट अन ऑड नंबर. बरोबर आहे. आणि देअरफॉर हे कसं होणार आहे किंवा इथं म्हणा आपण इज इक्वल टू म्हणूया. फॉल्स पहिलं स्टेटमेंट फॉल्स आहे. ऑर दुसरं स्टेटमेंट 1 इज प्राइम. आता 1 ला कधी प्राइम मध्ये गृहीत धरतात का? नेवर. स्मॉलेस्ट प्राइम नंबर कोणता? 2. ओके. स्मॉलेस्ट इव्हन प्राइम नंबर 2 इटसेल्फ. प्राइम नंबर्स कोणते कोणते? जे फक्त त्यांच्या स्वतःला भाग जाऊ शकतात. बरोबर आहे. म्हणजे द नंबर्स विच कॅन डिवाइड देमसेल्व्स और बाय 1 ओनली. ओके. सो प्राइम नंबर्स कोणते कोणते? 2, 3, 5, 7, ओके, 11, 13, 17, ऑल दीज आर प्राइम नंबर्स. 19 ऑल्सो अँड सो ऑन. तर 1 इज नॉट अ प्राइम नंबर म्हणून हा पण आला फॉल्स. आणि मगाशी सांगितलंय फॉल्स और फॉल्स ऑलवेज फॉल्स. फॉल्स और फॉल्स ऑलवेज फॉल्स. ओके. सो याची ट्रूथ व्हॅल्यू या स्टेटमेंटची काय आली? इट इज फॉल्स. व्हॉट इज द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट? इट इज फॉल्स. लक्षात ठेवायचं. ओके. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा. 64 is a perfect square. 64 is a perfect square or 46 is a prime number or 46 is a prime number. 64 is a perfect square or 46 is a prime number. आता काय करूया इथं or च्या ऐवजी आपण and घेऊ. ओके. 64 is a perfect square and 46 is a prime number. 64 is a perfect square and 46 is a prime number. आता विचार करूया. बघा नेहमीप्रमाणे लेट p काय येणार? बरोबर आहे. 64 is a perfect square. 64 is a perfect square. q काय येणार? 46 is a prime number. 46 is a prime number. Okay. 64 is a perfect square. 46 is a prime number. हे दोन आपले स्टेटमेंट्स झाले. मग आता सिंबॉलिक फॉर्म कसा येणार? and आहे मध्ये म्हणजे p and q कंजंक्शन p and q. बरोबर आहे का? ओके. इज इक्वल टू. आता जरासं पडताळून बघूया की नेमका दिलेले जे सिंपल स्टेटमेंट्स आहेत हे ट्रू आहेत का फॉल्स आहे. ओके. सो 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर. परफेक्ट स्क्वेअर याचा अर्थ काय? तो कोणत्या तरी नंबरचा स्क्वेअर पाहिजे. तो कोणत्या तरी नंबरचा स्क्वेअर पाहिजे. 64 8 8 चा 64 8 चा स्क्वेअर 64 म्हणजे 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर. करेक्ट आहे. म्हणजे 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर. त्याचप्रमाणे 46 इज अ प्राइम नंबर. 46 इज अ प्राइम नंबर. मी मगाशीच म्हटलं प्राइम नंबर म्हणजे कोण? जे फक्त स्वतःला डिवाइड करू शकतात. ओके. त्याच नंबरला डिवाइड करू शकतात किंवा त्यांना 1 डिवाइड करू शकतो. ओके. ठीक आहे. सो 46 ला बघा बघू. 46 ला 2 न डिवाइड होऊ शकतं. बरोबर आहे. त्याच्यानंतर 46 ला 23 न डिवाइड होऊ शकतं. बरोबर आहे. सो देयर आर मेनी एस्पेक्ट्स. 46 ला अनेक असे नंबर्स आहेत ज्यांनी आपण डिवाइड करू शकतो. ओके. म्हणजे 46 हा प्राइम नंबर नाही. म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट ट्रू आहे अँड सेकंड स्टेटमेंट फॉल्स आहे. मगाशी सांगितलं ट्रू अँड फॉल्स ऑलवेज फॉल्स. ट्रू अँड फॉल्स ऑलवेज फॉल्स. ओके. सो इथं तुम्हाला ट्रूथ टेबलचा वापर होतो. लक्षात ठेवा. ओके. ट्रूथ टेबल इज रिक्वायर्ड हियर. या ठिकाणी ट्रूथ टेबल आवश्यक आहे. लक्षात ठेवायचं. ओके. सो ट्रू अँड फॉल्स ऑलवेज फॉल्स. ट्रू अँड फॉल्स ऑलवेज फॉल्स हे लक्षात ठेवायचं. ओके. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड एक्झाम्पल. ओके. आता आपण असे एक्झाम्पल्स अनेक बघायचे. 5 इज अ प्राइम नंबर. 5 is a prime number and 7 divides 94. 5 is a prime number and 7 divides 94. बाकीच्या गोष्टी नंतर बघायच्या. पहिला symbolic form, let p be 5 is a prime number. 5 is a prime number. लिहिताना आळस करायचं नाही. q be 7 divides
94, 7 divides 94. आता काय होणार? सिम्बॉलिक फॉर्म, स्टेप्स विसरायचे नाही. सिम्बॉलिक फॉर्म कसा येणार? मध्ये अँड आहे. ओके, सो P and Q, P and Q. ओके, ठीक आहे. आता पुढे काय करणार? आता जर असं बघणार की P ट्रू आहे का, P फॉल्स आहे का, Q ट्रू आहे का, Q फॉल्स आहे का, हे बघायचं. ओके, ठीक आहे. सो 5 इज अ प्राइम नंबर. मगाशीच मी म्हटलं की 5 इज अ प्राइम नंबर, बरोबर आहे. सो फर्स्ट स्टेटमेंट इज ट्रू. अँड काय मध्ये आहे असं, अँड 7 डिवाइड्स 94. जरा चेक करा 7 डिवाइड्स 94 whether it is true. No, it is false. It is false. 7 does not divide 94. बरोबर आहे. 7 94 ला डिवाइड करतो का? नाही करत. ओके, सो ट्रू अँड फॉल्स. सो मी मगाशीच म्हटलं ट्रू अँड फॉल्स ऑलवेज फॉल्स. ट्रू अँड फॉल्स ऑलवेज फॉल्स. ओके, इन दिस वे वी कॅल्क्युलेट द ट्रूथ व्हॅल्यूज. लक्षात ठेवायचं. ओके, सो तुम्हाला यामध्ये काय करायचं आहे? पहिल्यांदा सिम्बॉलिक फॉर्म मध्ये दिलेलं स्टेटमेंट करून घ्यायचं आणि ते स्टेटमेंट जे आहे दिलेलं स्टेटमेंट ह्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज तुम्ही लिहायच्या. त्याच्यासाठी तुम्हाला थोडंफार बेसिक मॅथमॅटिक्स असेल किंवा जनरल जे काय असेल. आता फॉर एक्झाम्पल आपण जसं काल लास्ट एक्झाम्पल घेतलं होतं, ताजमहाल इज इन आग्रा. ओके, आता एखाद्याला हेच माहिती नसेल की ताजमहाल आग्र्यात आहे तर मग त्याला ते सुटणं अवघड आहे. ओके, अगदी साधे सोपे जनरल नॉलेजचे क्वेश्चन्स असू शकतात किंवा साधं सोपं मॅथमॅटिक्स असू शकतं. ते तुम्हाला माहिती पाहिजे. इन केस इफ यू डोंट नो दॅट देन इट इज डिफिकल्ट. ओके, सो आणि ते जर माहिती असेल तर याच्यासारखं सोपं दुसरं कायच नाही. ओके, ट्रूथ टेबल आपल्याला माहिती पाहिजे. ट्रूथ टेबलवरती कमांड पाहिजे, मास्टरी पाहिजे. ओके, जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं ट्रूथ टेबल देखील करून घ्या. ओके, ठीक आहे. आता आपण नेक्स्ट स्टेटमेंटच्या नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. लेट अस मूव टुवर्ड्स नेक्स्ट क्वेश्चन. लेट मी क्लिअर द बोर्ड. नेक्स्ट क्वेश्चन आहे की इफ P Q आर ट्रू. ओके, ठीक आहे. P आणि Q हे असे स्टेटमेंट आहेत जे ट्रू आहेत. R and S आर false, then find the truth value of the following. Then find the truth value of the following. ओके, ठीक आहे. आता पहिला आहे P or Q and R. P or Q and R. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, ठीक आहे, की फर्स्ट ऑफ ऑल तुमच्या डोक्यात हे बसलं पाहिजे की P आणि Q हे ट्रू आहे, R आणि S हे फॉल्स आहे. ओके, आणि मग त्यानुसार फक्त व्हॅल्यूज ठेवायच्या आणि ट्रूथ टेबल पाहिजे. दुसरी गोष्ट, नेहमी जसं आपण मॅथमॅटिक्स करतो बॉडमास रूल. ओके, हे लक्षात ठेवा. पहिला ब्रॅकेट, ब्रॅकेटच्या नंतर बाकीचं सगळं बघायचं. ओके, इथं प्लस मायनस काय नाही आहे त्यामुळे तो प्रश्न नाही, पण ब्रॅकेट असेल तर ब्रॅकेटच्या आतलं पहिल्यांदा आणि ब्रॅकेटच्या बाहेर नंतर. ओके, सो लेट अस सी. बघा आता काय होणार, P or Q and R. ओके, P or म्हणजे आता P अगदी त्याच भाषेत बोलायचं झालं तर P डिसजंक्शन ब्रॅकेट मध्ये Q कंजंक्शन R. ओके, वी कॅन जस्ट सिम्पली प्रोनाउन्स इट एज P or Q and R. ओके, ठीक आहे. आता P or Q and R याला कसं लिहिता येईल? P काय आहे? ट्रू आहे. और Q पण काय आहे? ट्रू आहे. अँड R काय आहे? फॉल्स आहे. ओके, सो ट्रू और ट्रू अँड फॉल्स ब्रॅकेट सोडून घ्या. ट्रू अँड फॉल्स ऑलवेज फॉल्स. ओके, सो दिस इज ट्रू और फॉल्स and true or false always true. True or false always true. बरोबर आहे. So this is the truth value of the given statement. बरोबर आहे. ओके, त्याच्यानंतर सेकंड आहे P implies Q or R implies S. ठीक आहे, P implies Q or R implies S. ठीक आहे, बघूया. P implies Q or R implies S. ओके, एक्झाम मध्ये नेहमी गिवन लिहून घ्यायचं तरच तुम्हाला ते व्यवस्थित आन्सरला फुल मार्क्स मिळतात. ओके, ठीक आहे. इज इक्वल टू, आता P implies Q म्हणजे ट्रू implies ट्रू और R implies S म्हणजे false implies false. मगाशीच सांगितलं ट्रू implies ट्रू always true or
false implies false, always true. True or true, always true. Okay, true or true, always true. फाइन. ठीक आहे. त्याच्यानंतर आता नेक्स्ट एक्झाम्पल कडे, एक्झाम्पल नंबर 3. ओके, Q and R or negation P and S. निगेशन P and S. ओके, आता हे काहीसं वेगळं वाटतंय. बघा, वेगळं अजिबात नाही आहे. Q and R or निगेशन P and S. ओके, ठीक आहे. आता व्यवस्थित पहा काय काय आहे. इज इक्वल टू Q and R, याचा अर्थ काय? ट्रू अँड फॉल्स और निगेशन P. आता P मुळात काय आहे? ट्रू आहे. ट्रूचं निगेशन फॉल्स. सो फॉल्स आपण काय असेल तरी स्टेप लिहूया ते. निगेशन ऑफ ट्रू अँड फॉल्स. ओके, सो नाव ट्रू अँड फॉल्स, ऑलवेज फॉल्स. और निगेशन T इज F and F. Okay, so false or false and false, always false. False or false, always false. Okay, so this is the truth value of third example. Okay, this is the truth value of third example. ठीक है. त्याच्यानंतर नेक्स्ट फोर्थ एक्झाम्पल, P and Q implies negation R. Okay, P and Q implies negation R. Okay, यात तुम्ही काहीही घेऊ शकता, एनी हाऊ. ओके, तुम्हाला जर प्रॅक्टिस करायची असेल तर हे स्वतः कन्स्ट्रक्ट करा असे प्रॉब्लेम्स, आणि तुम्ही काहीही घेऊ शकता, डझंट मॅटर. ओके, ठीक आहे. आता बघा पुढं. So P and Q implies negation R. P and Q implies negation R. P काय आहे? ट्रू आहे. and Q काय आहे? ट्रू आहे. implies negation R. But what is R? R is false. So negation of false. True implies true, always true. Implies negation of false, true. So true implies true, again true. Okay, so this is the answer. बघा, हे तुमच्या समोर 4 एक्झाम्पल्स आहेत जे मी तुम्हाला सोडवून दिलेले आहेत. आणखी अशा अनेक एक्झाम्पल्स तुम्ही कन्स्ट्रक्ट करू शकता आणि त्यातून तुम्ही सोडवू सुद्धा शकता. त्यातल्या त्यात मी थोडंसं लेंदी एक्झाम्पल, लेंदी म्हणण्यापेक्षा काय, जे तुम्हाला मोठं दिसतं आणि ते फक्त दिसून घाबरवतं अशा टाईपचे काही एक्झाम्पल्स घेणार आहे. सो आता बघा, एक एक्झाम्पल तसंही घेऊया. सो वी विल हॅव टू सी द एक्झाम्पल. ते असं आहे काहीसं. बघा, हे आपलं 5th आहे. निगेशन P and R, निगेशन ऑफ. ओके, निगेशन त्या स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर आहे आणि आतमध्ये राउंड ब्रॅकेट मध्ये निगेशन P and R और S implies negation Q or S implies negation Q. Square bracket close if and only if P and R. Okay, if and only if P and R. बघा, हे थोडंसं मोठं वाटतंय, पण मोठं असलं म्हणून घाबरून जायचं नाही कधी. लॉजिक सारखा सोपा चॅप्टर जगात कुठं नाही. ओके, ठीक आहे. आता बघा, इथं फक्त पहिल्यांदा आपण प्रॉब्लेम लिहून घेऊया आहे असा. ओके, सो निगेशन P and R or S implies negation Q if and only if P and R. Okay, ठीक है. So negation true and false or false implies negation true if and only if true and false. Okay, बघा, आता सगळं मी फक्त काय ट्रू आहे काय फॉल्स आहे एवढंच त्याच्यामध्ये ठेवलं, बाकी काहीही केलं नाही. ओके, सो निगेशन ट्रू, ऑलवेज फॉल्स. फॉल्स अँड फॉल्स, ऑलवेज फॉल्स. और false implies negation true, always false. False implies false, always true. If and only if true and false, always false. True and false, always false. Okay, now negation false or true, always true. If and only if false. So negation of true, always false. If and only if false. False if and only if false, always true. Okay, so अशा पद्धतीने तुम्ही हे एक्झाम्पल सोडवू शकता.
विच आर व्हेरी व्हेरी इझी. ओके, यामध्ये काहीही अवघड नाही आहे जरा सुद्धा. ओके, ठीक आहे. आता पुढं नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. आय होप तुम्हाला ह्याच्यातून बरंच अंडरस्टँडिंग झालं असेल. स्वतः भरपूर क्वेश्चन सोडवा, त्याच्याशिवाय हे येणं कठीण आहे. ओके, बिकॉज प्रॅक्टिस इज द ओनली की टू सक्सेस, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट द निगेशन. ओके, राईट द निगेशन असा क्वेश्चन आहे. राईट द निगेशन. ओके, त्याच्या पुढचं आता तुम्हाला क्वेश्चन असा आहे, तिरुपती इज इन आंध्र प्रदेश. तिरुपती इज इन आंध्र प्रदेश. ओके, ठीक आहे. आता याची म्हणजे हा ज्यावेळी क्वेश्चन येतो राईट द निगेशन, अशा वेळी तुम्हाला काय ते माहिती पाहिजे अशातला भाग नाही आहे. ओके, इवन इफ यू डोंट नो तरी सुद्धा चालू शकताय. पहा आता हे कसं होतं, तिरुपती किंवा आपण असं म्हणूया लेट पी बी तिरुपती इज इन आंध्र प्रदेश. ओके, तिरुपती इज इन आंध्र प्रदेश. ठीक आहे, फाइन. देयरफॉर निगेशन ऑफ पी काय येणार, तिरुपती इज फक्त नॉट इन आंध्र प्रदेश. तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश. इतकंच करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, रूट 3 इज नॉट अ रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. काय इक्वेशन आहे ते बघूया. x² + 3x - 18 = 0. ओके, आता हे तुम्हाला जज नाही करत बसायचं की इथं 3 रूट आहे का किंवा 3 रूट नाही आहे का. डझंट मॅटर. इवन इफ 3 इज नॉट अ रूट और 3 इज अ रूट, आपल्याला काय फरक पडत नाही कोणत्या केस मध्ये, या क्वेश्चन मध्ये. ओके, नाहीतर प्रत्येक ठिकाणी तसं होणार नाही. सो लेट p = 3 इज नॉट अ रूट ऑफ quadratic equation x² + 3x - 18 = 0. ओके, फाइन. आता बघा, therefore negation of p. what is negation of p? आता इथे 3 is not a root दिलाय. आपण करणार 3 is a root of quadratic equation x² + 3x - 18 = 0. ओके, x² + 3x - 18 = 0. ओके, ठीक आहे. आता यातलं एक पुढचं एक्झाम्पल पहा. √2 is a rational number. √2 is a rational number. √2 is a rational number. Okay, we don't know whether it is true or false and we need not care also. Okay, आपल्याला त्याच्याशी घेणं देणं या क्वेश्चन मध्ये नाही आहे. सो आपण लिहून घेतलं की लेट p be √2 is a rational number. Therefore negation of p. आता इथे विद्यार्थी काय चूक करतात, तुम्ही काय चूक करता बघा. तुम्ही काय करता, √2 is a rational number चं निगेशन काय लिहून टाकता, √2 is an irrational number. ओके, असं की जणू बाबा रॅशनल सोडून जगात फक्त इररॅशनलच आहे, बाकी काय नाहीच आहे. असं कधी करायचं नाही, लक्षात ठेवा. ओके, √2 is a rational number चं निगेशन काय येणार, √2 is not a rational number. तिथं इररॅशनल लिहायचं नाही. ओके, कारण रॅशनलला ऑपोजिट इररॅशनलच आहे, असं काही नाही आहे. ओके, सो √2 is not a rational number. इतकंच आपला आन्सर येणार. √2 is not a rational number. √2 is not a rational number. ओके, फाइन. त्यानंतर लास्ट एक्झाम्पल घेतोय, एकदम सोपा आहे. 7 + 3 is greater than 5. 7 + 3 is greater than 5. Let p be equal to 7 + 3 greater than 5. प्रत्येक वेळी स्टेटमेंट हे वाक्यच असायला पाहिजे असं नाही. इक्वेशन असू शकतं, इनइक्वालिटी असू शकते, ओके, फ्रॅक्शन असू शकतो, काहीही असू शकतं स्टेटमेंट म्हणजे, लक्षात ठेवा. ओके, अँड दिस इज एन एक्झाम्पल ऑफ द सेम. सो 7 + 3 is greater than 5. Therefore याचा निगेशन. आणखी एक चूक, ग्रेटर दॅनचा ऑपोजिट तुम्ही लगेच काय करून टाकता, लेस दॅन. ओके, फक्त लेस दॅन नाही करायचं, लेस दॅन और इक्वल टू करायचं. काय करायचं,
लेस दॅन ऑर इक्वल टू करायचं. काय करायचं? लेस दॅन ऑर इक्वल टू. जर इथं लेस दॅन असतं तर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, इथं लेस दॅन असतं तर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. ओके, सो इथं ग्रेटर दॅन आहे. 7 + 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5. हे खरं आहे का खोटं आहे? मला घेणं देणं आहे का? नाही. मला फक्त काय करायचं आहे? मला त्याचं निगेशन लिहायचं आहे. बाकी मला त्याच्याशी घेणं देणं नाही. ओके, सो दिस इज द स्टेटमेंट. झालं. इतकं तर सोपं आहे. रायटिंग द निगेशन्स. ओके, सो रायटिंग द निगेशन्स इज दिस मच इझी. लक्षात ठेवा. ओके, सो आता नेक्स्ट पार्ट आपण जाणार आहोत, दॅट इज टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन आणि कॉन्टिंजन्सी. ओके, हे 3 भाग आहेत. लक्षात घ्या. म्हणजे 3 प्रकारचे स्टेटमेंट्स आहेत हे. ओके, वन इज टॉटॉलॉजी, सेकंड इज कॉन्ट्राडिक्शन आणि थर्ड इज कॉन्टिंजन्सी. ओके, शब्द व्यवस्थित उच्चारा. टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन अँड कॉन्टिंजन्सी. ठीक आहे. आता पहा, हे नेमकं आहे तरी काय? ठीक आहे. तर ज्याची ट्रूथ व्हॅल्यू नेहमी ट्रू असते. ओके, आतापर्यंत तुम्ही असे अनेक स्टेटमेंट बघितले ना ज्याच्यामध्ये अनेक सिंपल स्टेटमेंट होते. पी क्यू आर एस चे एक्झाम्पल्स बघितले. सो तशा अनेक स्टेटमेंट्सचं जर आन्सर आपल्याला ट्रू येत असेल, सगळ्याचा आन्सर ट्रूच येत असेल, तर दॅट इज अ टॉटॉलॉजी. दॅट इज अ टॉटॉलॉजी. सगळ्याचा आन्सर फॉल्सच येत असेल, सगळ्याचा आन्सर फॉल्सच येत असेल, तर दॅट इज अ कॉन्ट्राडिक्शन. आणि कॉन्टिंजन्सी इज अ केस where we cannot decide whether the full statement is true or false. Okay, दोन्ही सुद्धा ज्यावेळी येतं that time we say that it is a contingency. Okay, it is a contingency. आता पुरतं तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा, आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये ट्रूथ टेबल वरचे एक्झाम्पल्स बघणार आहोत. ट्रूथ टेबल वरचे एक्झाम्पल्स. ओके, आणि त्या ट्रूथ टेबल वरच्या एक्झाम्पल्स मध्ये आपण असे काही ट्रूथ टेबल तयार करणार आहोत ज्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल काहीसं असं स्टेटमेंट असू शकेल, P implies Q, if and only if Q implies P. अशा प्रकारचं स्टेटमेंट. याचा आपण एक ट्रूथ टेबल बनवू. ओके, सो हाऊ टू प्रिपेअर द ट्रूथ टेबल आय विल डिस्कस इट इन द नेक्स्ट लेक्चर ऑफ कोर्स. ओके, सो असं एखादं ट्रूथ टेबल बनवणार आहोत आणि त्या ट्रूथ टेबलच्या शेवटच्या कॉलम मध्ये अर्थात ह्या कॉलम मध्ये सगळे जे आन्सर्स येतात ते ट्रू येतात का, सगळे फॉल्स येतात का, मिक्स येतात, याच्यावरती ठरेल की ते टॉटॉलॉजी असेल, कॉन्ट्राडिक्शन असेल का, कॉन्टिंजन्सी असेल. ओके, सो दिस ट्रूथ टेबल विल डिसाइड वेदर इट इज अ टॉटॉलॉजी, इट इज अ कॉन्ट्राडिक्शन और इट इज अ कॉन्टिंजन्सी. लक्षात ठेवा. ओके, ठीक आहे. सो विथ दिस नोट आय एम स्टॉपिंग हिअर. लक्षात ठेवा, आज आपण काय काय बघितलं बघा. आज आपण एक्झाम्पल्स बघितलेले आहेत, ज्या एक्झाम्पल्स मध्ये आपण सिम्बॉलिक फॉर्म लिहिले. सिम्बॉलिक फॉर्म लिहिल्यानंतर आपण काय केलेलं आहे, ट्रूथ व्हॅल्यूज फाइंड आउट केलेल्या आहेत, निगेशन फाइंड आउट केलेलं आहे. त्याचसोबत आपण पुढची एक छोटीशी कन्सेप्ट टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन आणि कॉन्टिंजन्सी ह्या 3 गोष्टी सुद्धा बघितलेल्या आहेत. याच्यावरचे एक्झाम्पल्स आणि ट्रूथ टेबल्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. ओके, सो टिल देन जसं मी नेहमी तुम्हाला सांगत असतो, आपल्यासोबत कनेक्टेड राहा, सुमित कोचिंग क्लासेस सोबत कनेक्टेड राहा. व्हिडिओ पाहिला असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला, की जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन नोटिफिकेशन्स प्रत्येक वेळी मिळत राहतील. आणि तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला माझ्या व्हॉट्सॲप नंबरला मेसेज करू शकता, विच इज 8669 000 591. ओके, सो टिल देन ऑल द बेस्ट.